छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आणि त्याला सर्व समाजाच्या सर्व स्तरातून मिळालेल्या पाठिंब्यानंतर यशानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठरलेल्या काही चेहऱ्यांकडून जातीय राजकारण करण्याचं काम चालू आहे. जातीय राजकारण बिघडवण्याचं काम सुरू आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. छावा चित्रपट त्याच्या मागच्या काही पार्श्वभूमीवर इतिहासकारांचा आक्षेप असू शकतो. तो आक्षेप नोंदवण्याची सुद्धा काही घटनेशीर पद्धत आहे. त्याच्यावरचे लेख देऊ शकतो आपण, ते खंडन करू शकतो पत्रकार परिषद घेऊन. परंतु असं काही न होता जेव्हा अनाजी पंतांचा उल्लेख होतो तेव्हा ब्राह्मणांनी विरोध केला असं सांगितलं जातं. पण जेव्हा शिर्केविषयी बोललं जातं तेव्हा शिर्के हे फक्त औरंगजेबाला जाऊन मिळाले होते असा उल्लेख केला जातो. त्यांच्या जातीचा उल्लेख केला जात नाही. आमचं म्हणणं आहे याच्यामुळे मराठा आणि ब्राह्मण द्वेष महाराष्ट्रात पसरेल का काय अशी भीतीसुद्धा आम्हाला आहे. ते होऊ नये अशी आमची इच्छासुद्धा आहे. माननीय सावंतसाहेब यांनासुद्धा आम्ही विनंती केलेली आहे. अनेक वेळा मी त्यांना फोन केला, त्यांनी घेतलेला नाही आहे फोन, की तुम्ही उल्लेख करताना शिर्क्यांचा एकेरी उल्लेख करता की शिर्के आधीपासून औरंगजेबांना जाऊन भेटले होते. ते मान्यही करतात. ते काही शिर्के औरंगजेबांना भेटल्याचं, संभाजीराजेंच्या विरोधात गेल्याचं सुद्धा ते मान्य करत असताना जेव्हा अनाजी पंतांचा विषय होतो तेव्हा मात्र ब्राह्मणांनी केलं असं म्हटलं जातं. हे अत्यंत चुकीचं विधान आहे असं आम्ही मानतो. महाराजांच्या आणि स्वराज्याच्या आडवे येणारे सैन्यामध्ये सगळ्याच जाती जमातीची लोकं होती. कोणत्या एका जातीचा तो उठाव नव्हता किंवा एका जातीचा तो पाठिंबा नव्हता. असं असताना एक समाज पूर्णपणे विरोधात होता असं जी मांडणी केली जाते त्याचा आम्ही इथं निषेधसुद्धा करतोय. त्याचबरोबर आम्ही ब्राह्मण समाजाच्या सुद्धा लोकांना आवाहन करतो आहोत की याच्यावर काही प्रतिक्रिया द्यायचं थांबवा. तुमच्या एका प्रतिक्रियेचं भांडवल करत जाऊन पुन्हा पूर्णपणे त्याचं जातीय स्वरूप केलं जातं हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. स्वतः माननीय इंद्रजित सावंत जरी मान्य करत असतील की शिर्केतले काही लोक औरंगजेबाच्या बाजूनं होतं, परंतु त्याच वेळेस बाबासाहेब पुरंदरे मात्र असं म्हणतात की शिर्के कधीही संभाजीराजेंच्या विरोधात नव्हते, कारण त्यानंतर त्यांचे झालेले सोयरिकींचे सुद्धा उदाहरण बाबासाहेब पुरंदरे देत आहेत. मग खरं कोणाचं मानायचं? 300-350 वर्षाआधी नेमकं काय घडलं याचे दस्तऐवज पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नसताना आपापल्या पद्धतीनं मांडण्याचा अधिकार मान्य करून सुद्धा ज्या प्रकारे जातीय द्वेष पसरवण्याचं काम मुद्दामून चाललेलं आहे हे कुठेतरी थांबवावं. छावा चित्रपट समस्त हिंदू समाजाने उचललेला आहे. हिंदू मुस्लिम हा वाद आणि आमच्या संभाजीराजांचं कसे केलेले हाल याच्यावर फोकस येण्यापेक्षा जातीयवादावर फोकस येतोय. हे अत्यंत दुर्दैवी आहे असं आम्ही ब्राह्मण महासंघ म्हणून मानतो आणि कुठेतरी थांबवण्यात यावं असं दोन्हीकडच्या लोकांना सांगण्याची विनंती सुद्धा आम्ही करतो आहोत. एवढंच आज आम्हाला म्हणायचं आहे. शिर्के घराण्याने त्यांचे दस्तावेज दाखवलेत की आमचं असं काही नव्हतं. स्वतः बाबासाहेब पुरंदरे सुद्धा मान्य करतात की असं काही नसेल. शिर्के घराण्याविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे. काही व्यक्ती कोणत्या तरी घरात चुकल्या सुद्धा असतील, आम्ही काही इतिहास तज्ज्ञ नाहीये, पण स्वतः इंद्रजित सावंत असं म्हणतात की काही शिर्के त्यांच्या बाजूने होते, काही नव्हते. हा त्याचा प्रश्न आहे, पण त्याला ब्राह्मण मराठा असा वाद देऊ नये असंच आमचं म्हणणं आहे. व्यक्ती चुकत असतील, व्यक्तींनी काही वेगळ्या भूमिका घेतल्या असतील, तो कोणत्या तरी समाजाचा एक मेळावा झाला आहे, त्याचा एक मोठी बैठक झाली आणि बैठकीत असं ठरलं की आपल्या समाजाने या राजाला किंवा या राजाच्या कृतीला विरोध करावा असं कुठेही घडलं नसताना एक जात एक समाज यांना फक्त टार्गेट करू नये. हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र येण्याचा काळ असताना जातीचा द्वेष आपल्यात नकोय अशी आमची भूमिका आहे. जे काही वक्तव्य घडले मध्यंतरी ते कसे वाटतं मला? ते कोणतं वक्तव्य? ब्राह्मण वक्तव्य केलं कोरटकरांनी ना. खरं कोरटकर ते का नाकारतात हेही कळत नाही. ते जर दिसतंय त्यांनी केलं तर मान्य करावं, त्याच्याबद्दल जी काही शिक्षा असेल ते सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे. परंतु त्या वक्तव्याचा आम्ही आधीच निषेध केलाय. मुळात महाराजांना सर त्या वक्तव्यावरती काही ठिकाणी मनसेंनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली की त्यांच्यावरती जर कार्यवाही झाली तर त्यांना फिरू देणार नाही, त्यांचा शिरच्छेद करेल कोरटकरांचा. नाही माझं घटना कायदा हातात घ्यायचं का नाही त्या संस्थेचा प्रश्न आहे. परंतु कोरटकर जर बोलले असतील तर अतिशय चुकीचं बोललंय. आमच्या महाराजांचा एकेरी उल्लेख अजिबात सहन केला जाणार नाही. कायदेशीर मार्गाने आम्हाला स्वतः सावंत साहेबांशी बोलायचंय, त्यांना आमची भावना व्यक्त करायची की तुम्ही याला जातीय स्वरूप देऊ नका. दुर्दैवाने ते फोन घेत नाहीत माझा, हा विषय वेगळा. माझी त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर सुद्धा येण्याची तयारी आहे. त्यामुळं इतिहास पुरुष कोणत्याही असो त्याच्याविषयी अरजोरीने बोलणं अत्यंत चुकीचं आहे. कोरटकरांना आम्ही पहिल्याच दिवशी मिटिंगमध्ये टीव्हीवर चर्चेमध्ये आम्ही निषेध केलेला आहे, आताही करतो. काल सुद्धा कोणीतरी वैद्य नावाच्या माणसांनी सुद्धा अशीच काहीतरी फेसबुक कमेंट केली आहे ज्याची गरज नव्हती. मग त्याचं भांडवल केलं जाऊन संपूर्ण दोन समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं जे काम चाललंय ते होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे. नाही खरं आम्ही लोकांना समजवण्यापेक्षा वेगळं आम्ही तरी काय करू शकतो. दोन्हीकडचे जे सार्वजनिक चेहरे आहेत, सावंतसाहेब चेहरा आहेत, आम्ही एक चेहरे आहोत. आम्ही काही वेळा त्यांच्या भूमिका मांडत असतो समाजाचे वेगवेगळ्या व्यासपीठावरून. त्यांनी संयमित राहणं आवश्यक आहे. स्वतः सावंतसाहेब काल एका मुलाखतीत म्हटले की मी यांच्याकडे दुर्लक्ष करतो अशा धमक्यांना. खरोखरच आवश्यक आहे दुर्लक्ष करणं. कोणीतरी एक माणूस फेसबुकवर लिहिणार,
तुम्ही पोलीस तक्रार करणार, परत त्याच्या बातम्या होणार, परत जातीय द्वेष पसरवला जाणार. हे नको आहे, हे आता महाराष्ट्राला परवडणार नाही असं आमचं म्हणणं आहे. जेव्हा पिक्चर येणार होता चित्रपट तेव्हा हे प्रश्न केले होते गुत्तेकरांना की असं काय होऊ शकतं, तेव्हा हो. ते म्हणले असं काही घडणार नाही, पण घडतंय. प्रत्येक चित्रपटामध्ये निर्माते दिग्दर्शक असंच सांगतात सुरुवातीला की असं काही घडणार नाही. मग ते त्यांची जबाबदारी टाळतात की आम्ही सुरुवातीला डिस्क्लेमर लिहिलेलं आहे, पण अशा टाळता येणार नाही जबाबदाऱ्या. तुम्ही इतिहास तज्ञाशी बोलूनच असं केलं पाहिजे होतं. ह्या गोष्टीला थोडंसं वेगळ्या प्रकारे सुद्धा मांडता आलं असतं की दोन्ही समाजात द्वेष येणार नाही. परंतु शेवटी चित्रपटाचा लेखक आणि निर्माता सगळ्या समाजांचं समाधान करू शकत नाही. सगळ्या समाजाचं कुठेतरी काहीतरी त्याला दाखवावं लागणार. ते दाखवले गेले, त्याचे ते मुद्दे खोडायचे, त्याच्यात नवीन चित्रपट काढावा का, नाटक काढावं का, पुस्तक काढावं का, असे अनेक पर्याय उपलब्ध असताना त्या चित्रपटाला सुद्धा आता विरोध होत नाही. विरोध फक्त ब्राह्मण मराठा असाच दाखवला जातोय. हे नको व्हायला असं आम्ही आवर्जून वारंवार सांगतोय.